يا أيها الذين آمنوا اتقوا الله وابتغوا إليه الوسيلة وجاهدوا في سبيله لعلكم تفلحون إن الذين كفروا لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه ليفتدوا به من عذاب يوم القيامة ما تقبل منهم ولهم عذاب أليم يريدون أن يخرجوا من النار وما هم بخارجين منها ولهم عذاب مقيم والسارق والسارقة فاقطعوا أيديهما جزاء بما كسبا نكالا من الله والله عزيز حكيم فمن تاب من بعد ظلمه وأصلح فإن الله يتوب عليه إن الله غفور رحيم ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض يعذب من يشاء ويغفر لمن يشاء والله على كل شيء قدير يا أيها الرسول لا يحزنك الذين يسارعون في الكفر من الذين قالوا آمنا بأفواههم ولم تؤمن قلوبهم ومن الذين هادوا سماعون للكذب سماعون لقوم آخرين لم يأتوك يحرفون الكلم من بعد مواضعه يقولون إن أوتيتم هذا فخذوه وإن لم تؤتوه فاحذروا ومن يرد الله فتنته فلن تملك له من الله شيئا أولئك الذين لم يرد الله أن يطهر قلوبهم لهم في الدنيا خزي ولهم في الآخرة عذاب عظيم سماعون للكذب أكالون للسحت فإن جاءوك فاحكم بينهم أو أعرض عنهم وإن تعرض عنهم فلن يضروك شيئا وإن حكمت فاحكم بينهم بالقسط إن الله يحب المقسطين وكيف يحكمونك وعندهم التوراة فيها حكم الله ثم يتولون من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين. हे ईमानवाल्यांनो, अल्लाहला भीत राहा आणि त्याच्या निकटतेचं साधन शोधा आणि त्याच्या मार्गात जिहाद प्रयत्न धावपळ करा यासाठी की तुम्ही सफल व्हावं. निस्संदेह जे लोक इन्कारी आहेत त्यांनी जर अजाबपासून सुटका होण्याकरता जमिनीवर जे काही आहे सर्वच्या सर्व दंड म्हणून देऊन टाकलं आणि तेवढंच आणखी घेऊन आले तरी सुद्धा कियामतीच्या दिवशी अजाबपासून सुटका होण्याकरता कबूल केलं जाणार नाही आणि त्यांच्याकरता दुःखदायक अजाब जारीच राहील. ते त्या आगीतून बाहेर पडण्याचा इरादा करतील परंतु कोणत्याही प्रकारे निघू शकणार नाही आणि त्यांच्यावर सतत कायम राहणारा अजाब असेल. चोरी करणारा आणि चोरी करणारी यांचे हात कापून टाका. त्यांच्या वाईट कर्माची हीच शिक्षा उचित आहे आणि अल्लाहच्या तर्फे दुसऱ्यांकरता धडा देण्याचं साधनही. अल्लाह मोठा वर्चस्व राखणारा महाज्ञानी आहे. मग जो कोणी अपराधानंतर तौबा करील आणि आपलं आचरण दुरुस्त करील तर खात्रीनं अल्लाह त्याची तौबा कबूल करेल. निस्संदेह अल्लाह माफ करणारा मेहरबान आहे. काय तुम्हाला नाही माहीत की आकाशात आणि जमिनीवर राजसत्ता केवळ अल्लाहची आहे? तो ज्याला इच्छील सजा देईल, ज्याला इच्छील माफ करील आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद राखतो. हे पैगंबर,
तुम्ही अशा लोकांच्या अवस्थेमुळे दुःखी होऊ नका जे तोंडानं म्हणतात की आम्ही इमान आणलं, परंतु त्यांच्या मनानं इमान कबूल केलं नाही, जे कुफ्रच्या दिशेनं मोठी तेज गती दाखवतात. आणि त्यांच्या स्थितीबद्दलही दुःख करू नका जे यहुदी बनले आहेत आणि खोट्या गोष्टी ऐकतात. जो समाज तुमच्या जवळ येत नाही त्याच्याकरता जासूसीपणा करतात, गोष्टीला मूळ स्थानापासून हटवून तिचा अर्थ बदलून टाकतात आणि असंही सांगतात की जर तुम्हाला हा आदेश मिळाला तर कबूल करा आणि न मिळाल्यास आदेश टाळून द्या. मग हे पैगंबर, जर अल्लाहने एखाद्यास उपद्रवातच राहू देण्याचा इरादा केला असेल तर तुम्ही कदापि कोणत्याही मामल्यात त्याला अल्लाहपासून वाचवण्याचा कसलाही अधिकार राखत नाही. त्या लोकांची हृदय धोकेबाजीपासून पाक म्हणजे स्वच्छ शुद्ध राखण्याचा अल्लाहचा इरादा नाही. त्यांच्याकरता या जगातही अपमान आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्याकरता मोठा जबरदस्त अजाब आहे. ऐकतात अशा इराद्याने की खोटी बातमी पसरून द्यावी. हरामाचा माल खूप खूप खातात. जर ते तुमच्या जवळ येतील तर वाटल्यास फैसला करून घ्या, वाटल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरीही तुमचं काहीच बिघडवू शकणार नाहीत. आणि जर त्यांच्या दरम्यान तुम्ही फैसला कराल तर न्यायनीतीनं फैसला करा. यात शंका नाही की न्याय करणाऱ्यांची अल्लाह प्रेम स्नेह राखतो. आणि तुमच्याजवळ आपल्या तंट्याचा फैसला करण्यासाठी ते कसे येऊ शकतात? वास्तविक त्यांच्याजवळ तौरातमध्ये अल्लाहचा आदेश आहे, परंतु असं असूनही ते आदेश मानण्याचं टाळतात. आणि खरं पाहता हे लोक इमानधारक नाहीत.